श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा विषय खूप खास आहे कारण की मला भरपूर बायका कमेंट करून विचारतात की तुला प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय प्रॉब्लेम होता किंवा कशामुळे तुला राहत नव्हती आणि आम्हालाही सांग जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीची मदत होईल म्हणून। तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की मला काय प्रॉब्लेम होता आणि मी त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन केलं, माझ्याकडून काय चुका झाल्या हे आज मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर माझे पिरियड्स इनरेग्युलर झाले, म्हणजे मला जसे पिरियड्स सुरू तसेच इनरेग्युलरच होतात, पण लग्नानंतर ते खूप जास्त झाले, म्हणजे 6-6 महिने पिरियड्स येत नव्हते। त्यानंतर आम्ही एक दिवस जसं पोटात जास्त दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलला गेलो, तेव्हा मला कळालं की मला PCOD आहे म्हणून। आणि तेव्हापर्यंत तर मला PCOD काय असतं, PCOD हा नावाचा आजार असतो हेही मला माहिती नव्हतं। मग तिथे PCOD वगैरे कळलं तेव्हा काही माझं प्रेग्नन्सीचं वगैरे नव्हतं। मग तिथे कळालं आणि त्यानंतर मॅडमनी मला ट्रीटमेंट दिली PCODची। आणि पहिली गोष्ट तर PCODला अशी फक्त त्याचीच ट्रीटमेंट नाही आहे। PCOD असेल तर आपल्याला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स 21 दिवसाच्या खावा लागतात, तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं आणि मॅडमनी मला तेच दिलं। 4 ते 5 महिने मी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खाल्ल्या। मॅडम म्हणे की हाच इलाज आहे त्यावरती आणि जोपर्यंत मला त्या गोळ्या असायच्या तोपर्यंत सगळं व्यवस्थित असायचं, माझे पिरियड्सही रेग्युलर असायचे। पण त्या काळात प्रेग्नन्सी राहत नाही आपल्याला कारण की आपण ऑलरेडीच कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खातोय। तर मी ती ट्रीटमेंट घेतली, पण नंतर मग काही काळानंतर मला प्रेग्नन्सी ठेवायची होती, तर मग मी त्या गोळ्या वगैरे बंद केल्या आणि नॅचरली ट्राय केलं, सो प्रेग्नन्सी राहत नव्हती। आणि त्यानंतर मग जेव्हा मॅडमकडे आम्ही गेलो तर मी इकडे माझी काय चूक झाली की PCODमध्ये काय असतं की आपल्याला कुठल्याच प्रकारचं जंक फूड खावं लागत नाही। मी इकडे ट्रीटमेंट घ्यायची आणि इकडे येऊन जंक फूड खायचे, त्यामुळे माझ्यावर कोणतीच ट्रीटमेंट जी आहे ती इफेक्ट करत नव्हती। आणि इफेक्ट न केल्यामुळे कसं असतं ना की आपण एवढ्या गोळ्या खातो, एवढे पैसे घालतो, पण आपल्याला त्याचा कुठलाच असर दिसत नाही, तेव्हा खूप टेन्शन यायला लागतं की का होत असेल असं वगैरे। तर ते झालं आणि त्यानंतर लगेच मी प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट सुरू केली। PCODचं तर नाहीच बरं झालं माझं शेवटपर्यंत, आणि आजही आता माझी डिलेवरी झाली आहे, बाळ आहे सगळं, तरी पण मला PCOD आहे। PCOD माझं गेलेलं नाही आहे, आजही तोच प्रॉब्लेम सेम मला अजूनही आहे। तर त्यानंतर ते झालं, मग प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर PCOD फार कमी होऊन जातं, तसंच माझंही झालेलं होतं प्रेग्नन्सीमध्ये। त्यानंतर PCODची ट्रीटमेंट थांबवून प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट सुरू केली, पण ती प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट एवढी माझ्यावर हवी झाली की म्हणजे अक्षरशः ते जे इंजेक्शन असतात बघा अल्टरनेट डेला आपल्याला घ्यावे लागतात, तर त्या इंजेक्शनमुळे माझ्या बॉडीमध्ये पूर्ण पाणी झालं। जे सिस्ट असतात PCODचे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले। आणि मेन म्हणजे PCODचे जे पेशंट असतात ना त्यांना जेव्हा ही मॅडम प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट देतात त्यांना हा जो इश्यू आहे तो येतोच। मला तेव्हा माझी ट्रीटमेंट चालू असताना ओव्हरी हायपरस्टिम्युलेट हा प्रकारचा काहीतरी झालं होतं, त्यामुळे माझ्या पूर्ण शरीरामध्ये पाणी झालं। त्यावेळेस माझ्या पाठीतून आणि ओटीपोटातून ते पाणी काढण्यात आलं होतं। तर असं झालं आणि कधी कधी ती ट्रीटमेंट जी आहे ती जीवावरही बेतू शकते। मी सगळ्यांना विनंती करेन ट्रीटमेंट घेताना खूप विचारपूर्वक तुमच्या बॉडीला सुटेबल अशी ट्रीटमेंट मॅडमला विचारून घ्या, योग्य सल्ल्याने। मीही खूप योग्य सल्ल्याने घेतली होती, सगळं चांगलं होतं, पण काय झालं माहिती नाही, ती ट्रीटमेंट माझ्यावर अजिबात लागू होऊन त्याचा साईड इफेक्ट मला खूप झाला। त्यानंतर माझं PCOD आणि PCODमध्ये कसं असतं, तुम्ही काहीही जरी केलं, कुठलंही तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी तर राहतच नाही, शिवाय तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतात। आणि काहींना आता PCOD आणि PCOSमध्ये सेम आहे, काहीच असा मेजर वगैरे प्रॉब्लेम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे की बाबा दोन्ही वेगवेगळे आहे का काही। आता मला जे PCODचे सिम्पटम होते त्यात माझी जी म्हणजे काहींचा कसा लठ्ठपणा वाढतो, फेशियल हेअर यायला लागतात, मला PCODचे कुठलेच लक्षणं नव्हते। माझी जी आहे तब्येत माझी काही सुधरत नव्हती, म्हणजे मी जाड होत नव्हते, मला फेशियल हेअर वगैरे येत नव्हते। फक्त मला जे सिस्ट होते ते खूप हाय होते, म्हणजे लॅप्रोस्कोपी नावाचं ऑपरेशन असतं ते मला करावं लागलं असतं आणि सांगितलंही होतं, पण मी नाही केलं ते। म्हणजे त्यामध्ये कसं की आपल्या पोटातील जे सिस्ट असतात, ज्या गाठी त्या काढून घेतात बाहेर, पण लॅप्रोस्कोपीमध्ये कसं असतं की एकदा सिस्ट बाहेर काढल्या ते पुन्हा होणारच नाही असे नाही आहे, तुम्ही एकदा बाहेर काढली ती परत परत होणार, प्रत्येक महिन्याला होणार। आणि PCODमध्ये एवढं आहे, आता मला ट्रीटमेंट घेऊन कुठलाच फरक पडत नव्हता। मी आयुर्वेदिकही ट्राय केलं,
होमिओपॅथी, ॲलोपॅथी सगळ्या गोष्टी मी ट्राय करून बसले होते. कुठलंच मला कोणत्याच औषधाचा, गोळ्याचा फरक पडत नव्हता. त्यानंतर आपल्याला त्या 5-5 दिवसासाठी गोळ्या देतात बघा पिरियड्सच्या नंतर ओव्ह्युलेशन होण्यासाठी. तर त्याही ती ट्रीटमेंट मी 2 वर्ष घेतली पूर्ण विदाऊट इंजेक्शन. त्याचाही मला काही इफेक्ट झाला नाही, कारण की माझं PCODच एवढं हाय लेवलचं होतं. त्यानंतर जे इंजेक्शन देतात रप्चर होण्यासाठी, जे ओव्ह्युलेशन होण्यासाठी, इम्प्लांटेशन वगैरे भरपूर अशा गोष्टी आहे, तर त्या होण्यासाठी मी इंजेक्शन घेतलं. त्याचाही मला कुठलाच फरक पडत नव्हता. आता ज्या कोणाला PCOD आहे, ज्यांना कोणाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, जे मी केलं आज मी ते तुम्हाला सांगते. ह्या सगळ्या गोष्टींना मी खूप त्रासले होते, कारण की परत ते इंजेक्शन, एक दिवस आड इंजेक्शन, आणि ते आपल्या पायात इंजेक्शन देतात मांडीमध्ये. तर ते खूप पेनफुल इंजेक्शन असतात. आणि IVF, IUI, जे PCODचे पेशंट आहेत त्यांना हे सुद्धा करण्याची गरज पडतात. काहींना तर IVF केल्याशिवाय प्रेग्नन्सी राहणं अशक्य असतं. पण मी असंच एक दिवस यूट्यूब स्क्रोल करत करत मला एक समोर रील आली माझ्या, एक व्हिडिओ आला. आणि त्या व्हिडिओमध्ये होतं की PCOD कमी होण्यासाठी योगा म्हणून. तर मी भरपूर व्हिडिओ बघितले, सगळी माहिती वगैरे घेतली, आणि त्यानंतर माझी पिरियड्स झाले, आणि त्याच्या खालच्या ज्या कमेंट वगैरे होत्या ना, त्याही खूप पॉझिटिव्ह होत्या. तर मग म्हटलं आपण एवढं सगळं ट्राय केलंय, तर आपण हे ट्राय करायला काय हरकत आहे. तर त्यासाठीच मी PCODची जी आहे, माझी ट्रीटमेंट संपली. मग मी प्रेग्नन्सीसाठी लास्ट ट्रीटमेंट होती की बाबा ह्या ट्रीटमेंटमध्ये झालं तर ओके, नाही तर काय हरकत नाही, मला नाही घ्यायचे ट्रीटमेंट वगैरे, काही नको बाळ वगैरे, असं मी ठरवलं होतं. पण मला लास्ट पर्यायचा होता तो हा योगा वगैरे करून घ्यायचा होता. तर मी माझ्या पिरियड्सच्या 4थ्या दिवसापासून ह्या योगाला सुरुवात केली होती. तुम्ही यूट्यूबला सर्च करा की प्रेग्नन्सीसाठी योगा, PCODसाठी योगा, प्रत्येक गोष्टीसाठी योगा आहे. आणि तो मी नॉनस्टॉप मोबाईलवरती टायमर लावून 1 ते 1.5 तास करायचे, वॉकिंग करायचे, ह्या अशा सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि त्या योगाने, त्या वॉकिंगमुळे जे मी करत होते, बटरफ्लाय आसन वगैरे 2-3 होतात त्याच्यात, तर त्या सगळ्यांमुळे माझी जी PCODची सिस्ट कमी होऊन मला नॅचरली कन्सीव्ह झालं. हो, मॅडमच्या तर गोळ्या होतात, पण त्यांनी मला सोबत हा योगाही सजेस्ट केला होता की करून बघा, आपल्याला काय हरकत आहे. तर मी दररोज सकाळी महिनाभर आपले पिरियड्सचे 14-15 दिवस ओव्ह्युलेशन वगैरे त्याच्यात जातात. तर पिरियड्सचे जेव्हा 8 दिवस असतात येण्याला, तेव्हा मी तो बंद केला. पण मग मी पिरियड्सच्या 4थ्या दिवसापासून ते 20 ते 25 दिवस मी हा योगा कंटिन्यू केला. आणि त्याचा मला विदिन 1 मंथमध्ये इतका रिझल्ट आला होता की म्हणजे सांगायलाच नको. म्हणजे मला प्रेग्नन्सी कन्सीव्ह पण झालं त्या योगामुळेच. ॲक्च्युली माझे सिस्ट कमी होऊन गेले, ओव्ह्युलेशन व्यवस्थित झालं, इम्प्लांटेशन वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित झालं. त्यामुळे मला प्रेग्नन्सी राहून गेली. ज्यांना कोणाला PCOD आहे, ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही करू नका. म्हणजे इकडे PCODची ट्रीटमेंट घेऊन जंक फूड खायचं, तळलेले पदार्थ असो, खूप जास्त असे गरम पदार्थ खायचे नाहीये. तर ह्या गोष्टी मी फॉलो केल्या आणि मला प्रेग्नन्सीचा रिझल्ट आला. आणि त्यासोबत स्वामी सेवा तर होतीच माझी. तर ह्या गोष्टी मी PCODमध्ये केल्या. आणि त्यानंतर मला प्रेग्नन्सीसाठीही मी हे उपाय केले होते, ते तुम्ही एकदा नक्की करून बघा. अजूनही मी PCODसाठी भरपूर उपाय वगैरे केले आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवा.